अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्याने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खऱ्या अर्थानं गंभीर आहेच। मागे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपण सर्व महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हाधिकारी असेल यांच्याकडून अहवाल मागवला, परंतु त्या अहवालामध्ये त्यांनी आम्ही हाताने मैला उचलण्याचं काम किंवा ते मॅनहोलचं काम आम्ही करत नाही असं स्पष्ट जरी केलं असलं तरी त्यावर इतका विश्वास ठेवण्याजोगं नाही आहे। जवळपास अहवाल आल्यानंतर जेव्हा सर्वे केल्या गेल्या त्यामध्ये जवळपास 750 कर्मचारी आजही 7,500 कर्मचारी आजही कार्यरत असं दिसून आलं। अध्यक्ष महाराज, यामध्ये आम्ही आता एक नवीन धोरण समोर आणलेलं आहे। जवळपास 504 कोटी रुपये ची तरतूद आम्ही हे सगळे रोबोटिक वाहने किंवा मशिनरी खरेदी करण्यासाठी आम्ही त्यासाठी तरतूद केलेली आणि त्या शासनाची मान्यता घेतलेली। त्यापैकी 100 कोटी रुपये हे नगरविकास खात्यांच्या मार्फत आम्ही रोबोटिक मशीन खरेदी केलेले आहेत। उर्वरित सर्व मशिनरी या 3 महिन्यामध्ये आम्ही खरेदी करणार आहोत। ज्या ठिकाणी आता तो पहिला जो प्रकार होता की एखादा मेनहोलमध्ये कर्मचाऱ्याला पाठवणे आणि मृत्यू झाल्यानंतर त्याची काळजी न घेणे, त्यावर नवीन धोरण म्हणून जर असा एखादा जर प्रकार घडला तर मृताला 30 लाख रुपये, जो कायमता त्याला अपंगत्व येईल त्याला 20 लाख रुपये आणि मायनर अपंगत्व आलं तर त्याला 10 लाख रुपयाची आम्ही त्याला एक घोषणा केलेली आहे, तसं परिपत्रक काढलेलं आहे। ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात, जोही कॉन्ट्रॅक्टर आहे, मागे काही कॉन्ट्रॅक्टरवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। भविष्यामध्ये असं प्रकार घडू नये याची निश्चित आम्ही काळजी घेऊ।